नंतर बोलतोय ना. तर रेनकोट वगैरे घालून आम्ही निघतो डायरेक्ट जायला. पावसाने रंग केला आहे, कधी पण पडतोय मध्ये. आता ते जंगलामध्ये फिरायला पाहिजे. हा भटकीन ना मी. भटक ते येडे गाबाल्याचं काम नाही. हा ते तुकाराम महाराजांनी सांगितले. तुका म्हणे आयशी असावे जातीचे, येड्या गाबाल्याचे काम नाही. कोणाला आमच्या गावात कोणालाच भेटत नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता निघतो इकडून जायला. झाला फार्म हाऊसवरती लय मजा केली. आता सगळे निघालेत जायला. आम्हाला जायचं आहे बाईकवरती. बाकी सगळे खोपोलीचेच आहेत, तर त्यांना काय जास्त टाईम लागणार नाही. आम्हाला मुंबईला जायला थोडा टाईम लागेल. हॅलो हाय. आता निघालो झाला. रेनकोट वगैरे घातलंय. परत पावसाने सुरुवात केली. आता निघालो इकडून. आता बघूया कुठे स्टॉप घ्यायचा आहे. मध्ये स्टॉप घेतला तर थांबू, नाही तर मग डायरेक्टच निघू. पावसाची चिरचिर परत सुरू झाले. महेशला तर काय पेनलाच जायचं आहे, जास्त काय टेन्शन नाही झालं. आणि हे बाकी खोपोलीवाली गँग आपली गेले. पावसाने चांगली सुरुवात केली. तर चला आता निघूया. काल आलो आम्ही. लेट झाला आम्हाला. वाट बघितली. कधी आले काय मलाच माहिती नाही कधी आले. हा नाही, रात्री लेट झाला आम्हाला यायला. लेट झाले. हा हे 8 वाजता पोहोचले. हा हे लोक थोडं लवकर आले. गाडी कोणाची आपली हे भाऊ आणि निलेश. रात्री कुठं तिकडे गाडी गेली तुमच्या तिकडून आली. नाही ती तिकडे ती दुसरी आहे.
मजामध्ये एकदम. मध्ये यायचं एकदा, मध्ये यायचं शेवला शेवला बघायला. जेवढा आत्ता राहील काय मोठी ती नाही भेटायची काय गरबी? भेटते म्हणजे अशा काही आलं तर हो काय? कशासाठी पाहिजे हा म्हणजे अशी जागेवरती रुजलेली पाहिजे ते घरी आणलेली लागते. ना रुजलेली मी येईन सोबत. सोबत आता ते जंगलामध्ये फिरायला पाहिजे. हा भटकीन ना मी. ते येडे गावाला काम नाही. हा ते तुकाराम महाराजांनी सांगितले तुका म्हणे आईशी असावी जातीचे येड्या गावाला काम नाही. कोणाला आमच्या गावात कोणालाच भेटत नाही. हा काय? मला भेटतात पण ज्यावेळेस तू नेमका असतील तर हा आता ती संपत वरती काय ते काय करतो त्याचा मोठा झाड असतो की बारीक असतो? चाणा असतो वेल असते. हो काय? त्याच्यासाठी वगैरे फिरावं लागणार. हा चालेल ठीक आहे. कशी सुरुवात आहे बाजारात सुरुवात झाल्या. हा होईल आता राऊंड होईल माझा. चला मी येऊ काय? चला. बोलले आई मला हा येणार आहे म्हणून. तेवढं आता थोड्या दिवसात संपतो. हा ना. तसे आहे असं घरी जर आलं तर बघायला तरी भेटते तुमच्या. हा पहिल्यासारखं असं नाही का नाही. झाड असे एका ठिकाणी नाही, पहिल्यासारखं नाही असे नाहीये. चालेल. चला मग येतो. इथं येणार होता ना हा तो खोपुल्याच आहे. इथून नाही. निघाला असेल तो 3 वाजता निघणार होता. चला. चला मामा. मामा आपले साधे भोले आहेत. आता गुरं नेलेली चरायला मामाने. मामाने गाव यासाठी नाही सोडला की आहे ना की म्हणजे जी गुरं आहेत मुकी जनावरं आहेत त्यांचे हाल नको व्हायला म्हणून आणि कोणाला द्यायला नको लागायला म्हणून. आता लोकांनी काय गावं सोडली, गुरं बिरं सगळी विकली आणि शहरामध्ये जाऊन राहायला लागली. तर ह्या जे दिसत आहेत जमिनी, ह्या जमिनी सगळ्या विकल्यात. हे बघ हा आपला वाडा आहे. हा वाडा आपला, हा मोठा मोठा वाडा. हे बघा गावाला लागून बघा मामावर पडलेत नाही, सगळी जागा विकलेली आहे लोकांनी. कमी किमतीमध्ये लोकांनी विकली जागा आणि आता त्या जागेचा सोना करून ठेवला आहे. आणि हा आपला मामाचा गाव. इथून राईट मारला तर आपला मामाचं घर येईल.
पनवेलला थोडा ब्रेक घेतला आहे, ब्रेक जरा थांबतो इथे 10 मिनटं, त्यानंतरला मग निघतो. कारण की शिल्पाला सवय नाही बाईकची जास्त, तर तिला बसायला जमत नाही. आता इकडे चहा वगैरे पितो आणि त्यानंतरला मग निघतो. तर झालं आहे, जरा चहाची चुस्की घेतली, जरा तर चुस्की उडाले. आता निघतो इथून, डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो. तर मध्ये कुठे थांबणार नाही आहोत, तर डायरेक्ट घरी चला. तर मित्रांनो आता घरी आहे, थोडा टाईम झाला येऊन, अर्धा 1 तास झाला. जरा फ्रेश झालो येऊन आणि रायडिंग करायला मजा आली. ॲक्च्युली जाताना रायडिंग करायला जास्त मजा आली, येताना थोडा कसा घरी कधी पोचतो असा होत होता. आणि जो फार्म हाऊस होता ना, तो म्हणजे मामाचं गाव आहे ना तिकडेच होतं. तर फार्म हाऊस चांगलं होतं, पण फक्त एवढंच होतं की बाहेरच्या लोकांनी येऊन बांधलेलं, म्हणजे हे आपलं पनवेल वाशी या साईडची त्या लोकांनी तिकडे जमिनी घेऊन बांधलेले फार्म हाऊस आहेत. तर वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं आहे की म्हणजे जी गावकऱ्यांची जमीन आहे त्या म्हणजे कमी किमतीमध्ये गावकऱ्यांनी विकल्या आणि आज ते म्हणजे पछतावत आहेत. आणि आज त्या म्हणजे जमिनीची किंमत आता खूप जास्त झाली, तर ती त्यांना आता कळते. म्हणून म्हणतात ना की जमीन राखली पाहिजे करून, तर ज्याच्याकडे असते त्याला त्याची कदर नसते आणि ज्याच्याकडे नसते त्याला त्याची व्हॅल्यू समजते. तर बस एवढंच बोलेल की ज्याची पण जमीन आता राहिले शिल्लक, जेवढी पण काय असेल ती जपून ठेवा, कारण की नंतर तीच तुम्हाला कामाला येणार आहे. तर बस आता घरी आहे, आता जेवून झोपेन थोड्या टायमामध्ये. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.